नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासत आहोत। अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण इको 3 मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र 1 या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत। आणि या विषयामध्ये आपण सुरुवातीचं जे व्हिडिओ लेक्चर पाहिलं त्यामध्ये अगोदर जे ऑनलाईन लेक्चर्स झालेले होते त्यामध्ये आपण जो टॉपिक सुरुवात केला होता समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख, ज्यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थ, त्यानंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा हे सगळे टॉपिक्स आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यासले आणि त्याची समरी आपण व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिली। त्यानंतर आत्ता आपण व्हिडिओ लेक्चर नंतर जे ऑनलाईन लेक्चर सुरुवात केलेली होती त्यामध्ये आपण त्या पुढील जो भाग आहे त्या भागाला आपण सुरुवात केलेली आहे। म्हणजे सोमवार ते बुधवारमध्ये जे आपले लेक्चर्स झालेले आहेत त्या लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सर्वात आधी तर आपण नवीन टॉपिक जो आहे त्या नवीन टॉपिकला इथे सुरुवात केली, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच नॅशनल इन्कम। आता राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना प्रवाही संकल्पना आहे। स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं विश्लेषण हे खूप महत्त्वाचं समजलं जातं। एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचं दुहेरी मापन होऊ न देता केलेलं मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न असतं। आता आर्थिक वर्ष म्हणजे काय तर एक आर्थिक वर्ष मानलं जातं। जसं आपल्या भारतामध्ये एक आर्थिक वर्ष मोजलं जातं ते म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये, या कालखंडामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांची मोजणी केली जाते आणि त्यातून जे मूल्य प्राप्त झालेले आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं। आणि यामध्ये ज्या वस्तू आणि सेवा मोजल्या जातात, वस्तू म्हणजेच कोणत्या वस्तू तर औद्योगिक वस्तू आहेत, त्याचबरोबर शेती वस्तू आहेत। औद्योगिक वस्तूंमध्ये टेबल आहे, खुर्ची आहे, फ्रीज आहे, त्यानंतर TV आहे, या सगळ्या औद्योगिक वस्तू झाल्या। शेती वस्तूंमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ या सगळ्या शेती वस्तू झाल्या। त्याचबरोबर सेवा, शिक्षण आहे, वाहतूक आहे, विमा कंपन्या, बँका, दळणवळण यासारख्या ज्या सेवा आहेत यांचा समावेश होतो। म्हणजेच यामध्ये वस्तू आणि सेवांची एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजेच आपल्या आर्थिक वर्षामध्ये जे काही उत्पादन होतं त्यांची मोजणी केली जाते, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो। राष्ट्रीय उत्पन्नाचा जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला आपल्या देशाची प्रगती आणि त्याचबरोबर इतर देशांची प्रगती यांची तुलना करता येते। आपल्या देशाची प्रगती किती झालेली आहे, आपल्या देशामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण रोजगार, त्याचबरोबर एकूण उत्पन्न किती आहे, खर्च किती आहे, उत्पादन किती आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते। म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न हा आपल्या आर्थिक विकासाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे। यावरून आपल्याला आपल्या देशाची प्रगती किती झालेली आहे, आपल्या देशातील नागरिकांचं, लोकांचं राहणीमान कसं आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला प्राप्त होत असते। म्हणजेच यामधून आपल्याला आपल्या देशामध्ये कुठपर्यंत प्रगती झालेली आहे, कसा विकास होतोय, या सगळ्याची माहिती आपल्याला यावरून प्राप्त होत असते। स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दादाभाई नौरोजी, शहा आणि खांबाटा, वाडिया आणि जोशी, त्यानंतर डॉक्टर VKR राव आणि RC देसाई अशा, त्याचबरोबर फिंडले, शिरास यासारखे व्यक्ती आहेत ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलेलं होतं। दादाभाई नौरोजी यांच्या मते स्वातंत्र्यपूर्व काळाचा जर विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दरडोई उत्पन्नाचं मापन केलं होतं ते 20 रुपये होतं। त्यानंतर स्वातंत्र्यानंतर 1950-51 मध्ये 255 रुपये एवढं दरडोई उत्पन्न होतं भारतात। त्यानंतर 2001-2012 मध्ये ते 60,000 रुपयांपेक्षा जास्त अधिक इतकं राष्ट्रीय उत्पन्न दिसून येतं। म्हणजेच आपल्याला असं दिसून येतं की कुठेतरी हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे या राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला अनेक प्रश्न जे आहेत त्या अनेक प्रश्नांची सोडवणूक, त्याच्यावरती अनेक प्रश्नांवरती आपल्याला तोडगा हा काढता येत असतो, त्याची उकल आपल्याला काढता येते। त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हीच फार महत्त्वाची संकल्पना आहे, फार महत्त्वाचा घटक मानला जातो। आता राष्ट्रीय उत्पन्न जी संकल्पना आहे या संकल्पनेला जे सगळ्यात महत्त्वाचं स्थान मिळालं ते म्हणजे भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची समिती स्थापन झाली, राष्ट्रीय उत्पन्न समिती।
ही स्थापन करण्यात आली आणि यामध्ये सरकारने राष्ट्रीय उत्पन्न जी समिती स्थापन केली, या समितीमार्फत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न नियमित संकलन करायला सुरुवात केली. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून नियमित राष्ट्रीय उत्पन्न काय आहे याची माहिती जमा करायला सुरुवात केली. आणि या समितीच्या अध्यक्षस्थानी जे होते ते म्हणजे प्राध्यापक पी.सी. महालनोबिस हे या अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांसोबतच त्या समितीचे सदस्य देखील होते, ते म्हणजेच प्राध्यापक डी.आर. गाडगीळ आणि त्याचबरोबर दुसरे जे आहेत ते म्हणजेच डॉक्टर V.K.R.V. राव हे देखील या राष्ट्रीय समितीचे सदस्य होते. त्यानंतर ही जी माहिती आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची जी माहिती आहे ती माहिती सांख्यिकीय स्वरूपामध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनेमार्फत देखील जमा करायला सुरुवात करण्यात आली. आता हे जे झालं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय या संदर्भात आपण त्याच्या व्याख्या देखील पाहिल्या होत्या. 3 व्याख्या आपण पाहिलेल्या होत्या, ज्यामध्ये आपण सर्वात पहिली व्याख्या होती ती राष्ट्रीय उत्पन्न समितीचीच होती. त्यानंतर दुसरी व्याख्या जी होती ती म्हणजे प्राध्यापक A.C. पिगू यांची होती आणि त्याचबरोबर तिसरी जी व्याख्या होती ती म्हणजे प्राध्यापक आयर्विन फिशर यांची व्याख्या तिसरी होती. यामध्ये आपण बघितलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येमध्ये बघितलं की एका विशिष्ट कालखंडामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचं दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेलं मापन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. तर प्राध्यापक A.C. पिगू यांच्या व्याख्येमध्ये बघितलेलं आपण की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागांचं पैशात मोजमाप होऊ शकतं, पैशात त्याची मोजणी करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच काय तर समाजाचं उत्पन्न जे आपण पैशात मोजतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आयर्विन फिशर यांच्या मते एका वर्षाच्या कालावधीमध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो तो भाग म्हणजेच काय आहे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजेच आपण एका आर्थिक वर्षामध्ये आपलं जे निव्वळ उत्पन्न असतं त्या उत्पन्नापैकी आपण किती उपभोग घेतो हे सगळं आपण ज्यावेळेस मोजतो त्यावेळेस आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे प्राप्त होतं. या व्याख्या आपण बघितलेल्या आणि त्याचबरोबर या व्याख्यांवरून आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात त्याचा अर्थ देखील आपण पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशात ज्या विविध वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्याला प्राप्त होणाऱ्या मूल्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. हे आपण राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या व्याख्येमध्येच बघितलं की वस्तू आणि सेवा ज्या एका वर्षाच्या कालावधीत तयार होतात त्या सगळ्यांची आपण त्या वस्तूंच्या मूल्याची बेरीज करतो, त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. आधुनिक काळामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य पैशाच्या रूपात प्राप्त होतं. जसं आपण पूर्वीच्या काळी जर म्हटलं तर पूर्वीच्या काळी मूल्यामधून मोजलं जात नव्हतं, कारण पूर्वी जो व्यवहार व्हायचा तो वस्तूच्या बदल्यात वस्तू असाही व्हायचा. पण आत्ता आपण जो व्यवहार करतोय तो पैशाने करतोय, त्यामुळे या ठिकाणी वस्तू आणि सेवांचं मूल्य हे पैशाच्या रूपामध्ये प्राप्त होतं. त्यामुळे त्या सगळ्या मूल्यांची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. त्यानंतर आपण बघितलं उत्पादित वस्तू व सेवांना देशांतर्गत पातळीवर जसे मूल्य प्राप्त होते तसेच राष्ट्रीय उत्पादनाची विदेशात विक्री केल्याने विदेशातूनही मूल्य प्राप्त होतं, त्यांना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जातं. म्हणजे आपण ज्या वस्तू आणि सेवा आपल्या देशातल्या देशात तयार करतो त्या तर आपण सगळ्यांची मोजणी करतो, पण आपण काही वस्तू ज्या आहेत त्या विदेशात देखील विक्री करतो. त्या विदेशात विक्री केल्यानंतर त्यातूनही आपल्याला मूल्य प्राप्त होत असतं, त्याची देखील मोजणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केली जाते. त्यानंतर बघितलं दुहेरी मोजमाप टाळून आपण व्याख्येमध्ये बघितलं होतं की वस्तू आणि सेवा ज्या तयार होतात एका आर्थिक वर्षामध्ये त्याचं दुहेरी मापन म्हणजे काय तर ज्यावेळेस वस्तू तयार होतात त्या एकाच वस्तूचे मूल्य 2 वेळा मापन केले जाणार नाही याची काळजी घेणे म्हणजेच काय तर दुहेरी मोजमाप टाळून. म्हणजेच एक वस्तू एकदाच मोजायची, आपण ती वस्तू डबल मोजता कामा नये, अशा प्रकारचं जे मोजमाप असेल त्याला म्हणतो दुहेरी मोजमाप टाळून.
यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त अंतिम वस्तूंच्या मूल्यांचाच यामध्ये समावेश केला जातो आणि त्यांची बेरीज केली जाते. म्हणजे अंतिम वस्तू किती तयार झालेल्या आहेत त्या वस्तूंचं मूल्य हे मोजलं जातं आणि ती वस्तू पुन्हा आपण दुहेरी मोजमाप त्याचं आपण करणार नाही. दुहेरी मोजमाप टाळून आपण ती एकदाच वस्तू मोजणार आणि त्या सगळ्यांचं मूल्य जे मिळणार त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न. यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्थानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत, राष्ट्रीय उत्पन्नाचे जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार आपण एकदम सर्वात आधी आपण सर्व प्रकार कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. एकूण जर आपण बघितले तर 7 प्रकार आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, GNP, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्ट NNP, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट NDP, निव्वळ देशांतर्गत उत्पादन, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, पर्सनल इन्कम, वैयक्तिक उत्पन्न, डिस्पोजल इन्कम, व्ययक्षम उत्पन्न. हे सगळे प्रकार आपण एकंदरीत बघितले. यातले फक्त आपण जे मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये जे अभ्यासलेले आहेत ते म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GNP, NNP, GDP आणि NDP या 4 संकल्पना आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत. आता या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना कशा आहेत, त्यातली सगळ्यात पहिली जी संकल्पना आहे ती संकल्पना म्हणजे कोणती, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. आता यामध्ये ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच काय असणार आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे नेमकं काय, तर एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण किती उत्पादन झालेलं आहे एका विशिष्ट कालखंडात किंवा वर्षामध्ये देशामध्ये तयार झालेल्या वस्तू किंवा सेवा यांचं दुहेरी मापन होऊ न देता केलेलं मापन म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवा तयार होतात त्यांचं मापन करायचं आणि ते मापन केल्यानंतर जे मूल्य प्राप्त होतं त्यांची बेरीज केली की आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे मिळत असते. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजताना आपण यामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचा विचार केलेला असतो. अंतिमता ज्या वस्तू आणि सेवा असतात त्यांचाच आपण यामध्ये विचार करत असतो. त्याचबरोबर यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये आपण विदेशामध्ये विक्री करतो वस्तूंची, त्याचबरोबर विदेशातनं आपण काही वस्तू घेतो म्हणजे आयात आणि निर्यात ह्या गोष्टी देखील आपण करत असतो. त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट मोजायची असते ती म्हणजेच निव्वळ निर्यात मूल्य. याचा अर्थ स्थूल राष्ट्रीय उत्पादनात विदेशातून प्राप्त होणाऱ्या निव्वळ निर्यात मूल्याची बेरीज केली जाते. तर निव्वळ निर्यात मूल्य कसं मिळणार आपल्याला, निव्वळ निर्यात मूल्य आपल्याला प्राप्त होतं ते म्हणजे आपण जी निर्यात करतो त्याचं मूल्य आणि जे आयात करतो त्याचं मूल्य. आपण जितकी निर्यात करतो त्यातनं आपली आयात मूल्य जे असतं ते काय करायचं असतं, वजा करायचं असतं. तेव्हा आपल्याला निव्वळ निर्यात मूल्य मिळतं आणि ते जे निव्वळ निर्यात मूल्य असतं ते आपण आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये मोजत असतो. आणि आपल्याला जे निव्वळ निर्यात मूल्य मिळतं ते नेहमीच धनात्मकच असेल असं नाही. जसं उदाहरणार्थ निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल तर आपल्याला जे निव्वळ निर्यात मूल्य आहे ते धनात्मक मिळेल. मात्र जर समजा निर्यात कमी असेल आणि आयात जास्त असेल तर आपल्याला जे मिळणारं जे उत्तर आहे म्हणजेच निव्वळ निर्यात मूल्य जे असणार आहे ते ऋणात्मकही असू शकतं. म्हणजेच या ठिकाणी निव्वळ निर्यात मूल्य हे धनात्मक किंवा ऋणात्मक असे दोन्हीही प्रकारचं असू शकतं. आता हे जे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे या संदर्भात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं आपण सूत्र पाहिलं. राष्ट्रीय उत्पादनामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपल्या देशाचं उत्पादन किती आहे त्यामध्ये प्लस निव्वळ निर्यात मूल्य म्हणजेच निर्यातीतून आयात वजा करायची, जे आपल्याला धनात्मक पण असताना दिसेल किंवा ते ऋणात्मक सुद्धा असताना दिसेल. हेच आपण इथे बघितलेलं आहे. GNP = GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजेच आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन हे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य अधिक निव्वळ निर्यात मूल्य जे निर्यात वजा आयात यातून आपल्याला
प्राप्त होतं. आता हेच आपण उदाहरणाद्वारे देखील शिकलो आहोत. उदाहरण म्हणजे आपण उदाहरण पाहिलं होतं की समजा आपल्या देशामध्ये वस्तू तयार होत आहेत, तयार शर्ट, मोबाईल, मोटरसायकल, टी व्ही या वस्तू आपल्या देशात तयार होत आहेत आणि या वस्तूंचं मूल्य असं आहे, शर्टाची किंमत आहे 500 रुपये, मोबाईलची किंमत आहे 10,000 रुपये, त्याच्यानंतर मोटारसायकलची किंमत आहे 50,000 रुपये आणि टी व्हीची किंमत आहे 25,500 रुपये. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण मूल्य, आपल्याला आधी काय काढायचं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये, स्थूल देशांतर्गत उत्पादन. मग स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे आपल्या देशात जेवढ्या वस्तू तयार होतात त्यांचं मूल्य. आपल्या देशामध्ये किती वस्तू तयार होतात असं आपण मानलेलं आहे, या 4 वस्तू तयार होत आहेत. तर त्याच्यापासून आपल्याला जे मूल्य प्राप्त होतं त्यांची एकूण आपण बेरीज जर केली तर त्या बेरजेपासून आपल्याला त्याची रक्कम प्राप्त झालेली आहे, ती म्हणजे 86,000 रुपये. म्हणजेच हे झालं आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन, म्हणजेच आपलं GDP आपल्याला प्राप्त झाला. आता इथे आपण सूत्रामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन काढलं, तर आता आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे निव्वळ निर्यात मूल्य. निव्वळ निर्यात मूल्य कशातून काढतो? निर्यात वजा आयात. मग निव्वळ निर्यात मूल्य जे आहे ते काढण्यासाठी इथे आपण दाखवलेलं आहे की निर्यात वजा आयात आपण करतोय. तर यामध्ये निर्यात किती रुपयांची केली, उदाहरणाखातर आपण विचारात घेऊया की आपण निर्यात केलेली आहे 24,000ची आणि आयात केलेली आहे 10,000ची. तर यांचं आपण जर वजाबाकी जर केली तर यामध्ये आपल्याला उत्तर मिळतं ते म्हणजे 14,000 रुपये. म्हणजेच यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन आपल्याला 86,000 रुपये मिळालं, तर निव्वळ निर्यात मूल्य आपल्याला 14,000 रुपये प्राप्त झालं. याचाच अर्थ स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे त्याच्या सूत्रानुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन अधिक निव्वळ निर्यात मूल्य म्हणजेच 86,000 रुपये अधिक 14,000 रुपये यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 1,00,000 रुपये. हा झाला आपला पहिला प्रकार जो आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये देखील अभ्यासलेला आहे. आणि त्यानंतरचा जो दुसरा प्रकार आपण बघितला तो म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट, NNP, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जी संकल्पना आहे यामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मोजताना आपण विचार करतो की वस्तू आणि सेवा ज्या आपण उत्पादित करतो या वस्तू आणि सेवांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची साधन सामग्री वापरतो, भांडवली साधन सामग्री वापरत असतो. मग भांडवली साधन सामग्री कोणती वापरतो आपण? तर यंत्रसामग्री, अवजार, वाहतूक, दळणवळण साधने, कारखान्याच्या इमारती, त्यानंतर प्रशासकीय कार्यालये असतील. आता ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर भांडवली साधनं जी असतात ती कायमस्वरूपी जशीच्या तशी राहतात असं नाही, तर यांच्या वापरामुळे कालांतराने यामध्ये हळूहळू त्या वस्तूंची झीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे या वस्तूंची झीज ज्यावेळेस व्हायला सुरुवात होते त्यावेळेस या सगळ्या वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला घसारा निधी बाजूला काढून ठेवावा लागतो. उदाहरणाखातर आपण समजून घेतलं होतं की समजा जर एका विशिष्ट कंपनीमध्ये झेरॉक्स मशीन वापरलं जातंय, तिचं आयुर्मान हे 10 वर्षांचं आहे आणि जर समजा त्या मशीनचं आयुर्मान 10 वर्षांचं आहे आणि त्याची किंमत जर 1,00,000 रुपये आहे, तर 10 वर्षानंतर पुन्हा आपल्याला हे जे निकामी झालेलं यंत्र आहे ते काढून नवीन यंत्र बसवावं लागेल. म्हणून आपल्याला त्या 10 वर्षानंतर जे नवीन यंत्र खरेदी करावं लागेल त्यासाठी जे झीज झालेलं यंत्र आहे ते बदलून नवीन यंत्र बसवण्यासाठी आपल्याला घसारा निधी बाजूला काढून ठेवावा लागतो. 10 वर्षासाठी जर आपण विचार केला तर दरवर्षी 10,000 रुपये बाजूला काढले तर 1,00,000 रुपये जे यंत्राची किंमत होती ती यंत्राची किंमत आपल्याला पूर्ण करता येते. म्हणजेच वर्षाला आपण 10,000 रुपये असा जो घसारा निधी आहे तो बाजूला काढतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्टमध्ये घसारा हा महत्त्वाचा आहे. एखाद्या भांडवली साधनाचा वापर केल्यानंतर त्याची जी झीज होते त्यासाठी आपण घसारा निधी हा बाजूला काढून ठेवत असतो. आपण या ठिकाणी त्याची व्याख्याही पाहिली होती. एका विशिष्ट कालखंडामध्ये देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनातून घसारा वजा केला की आपल्याला काय प्राप्त होतं? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. म्हणजेच या ठिकाणी आपल्या देशामध्ये जे उत्पादन झालेलं आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आत्ता आपण मगाशी काढलं
त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून आपल्याला झीज जे होते ती भरून काढण्यासाठी घसारा निधी काढावा लागतो. तो घसारा यातनं काय करायचं आपल्याला वजा करायचा आहे. आपल्याला इथे त्याचं सूत्रही दिसतंय, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केल्यानंतर प्राप्त होतं. हे आपण एका उदाहरणामार्फत देखील पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन आपण मगाशीच काढलं होतं, त्यानुसार 1 लाख रुपये आहे. समजा 1 लाख रुपये हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन आहे, तर आपला घसारा निधी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 1 लाख रुपये त्या यंत्राची किंमत आहे, तर त्याला वर्षाला 10,000 रुपये बाजूला काढायला लागतील. म्हणजेच वार्षिक त्याचा घसारा निधी किती असणार आहे? 10,000 रुपये असणार आहे. याचाच अर्थ स्थूल राष्ट्रीय उत्पादनही मिळालं 1 लाख रुपये, घसारा निधी आपल्याला मिळालं. त्यानुसार आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढायचे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. मग या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादन 1 लाख वजा 10,000 रुपये हा घसारा निधी वजा केला तर आपल्याला जे उत्तर प्राप्त होतं ते म्हणजे 90,000 रुपये. 90,000 रुपये हे काय झाला आपला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. यानंतर आपण तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार आपण अभ्यासला, तो म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता यामध्ये आपण बघितलं होतं की एका देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये एका विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात, मात्र या वस्तू आणि सेवा आपल्या देशातल्या देशात तयार होत आहेत, भौगोलिक सीमारेषेच्या आत तयार होणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांचं पैशातील मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. त्याचबरोबर आपण ही व्याख्या आणखीन एक बघितली होती, आपल्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत ज्याही वस्तू तयार होतात त्या वस्तूंचं पैशातील मूल्य मोजते. मग आता आपल्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत ज्या वस्तू तयार केल्या जातात त्या आपल्या देशातील नागरिक पण करतात आणि परकीय देशातील नागरिक देखील आपल्या देशात येऊन काही वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात. त्या सगळ्यांचं मूल्य यामध्ये मोजलं जातं. म्हणजेच आपल्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये आपल्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात, मग त्या आपल्या देशातील नागरिकांनी तयार केलेल्या असू देत किंवा परकीय देशातल्या नागरिकांनी तयार केलेल्या असू देत, या सगळ्या वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य जे आहे ते मूल्य यामध्ये मोजलं जातं. आता या ठिकाणी आपण त्याचं सूत्र बघितलेलं होतं, ते म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे आपल्या देशाचं एकूण उत्पादन, ज्यामध्ये आपण आपल्या देशातल्या नागरिकांनी विदेशात सुद्धा काही वस्तू तयार केलेल्या असतात, त्या पण आपण त्याच्यामध्ये मोजल्या होत्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये. त्यातनं आपल्याला काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी बाहेरील देशामध्ये विदेशात जे उत्पादन केलं होतं त्यापासून जे मूल्य मिळालेलं होतं ते आपल्याला यातनं वजा करायचे. आणि आपल्याला इथे बेरीज कशाची करायची आहे? त्यामध्ये प्लस काय करायचं आहे? तर विदेशी नागरिकांनी आपल्या देशात येऊन किती वस्तू तयार केल्या त्याचं मूल्य काय आहे ते मात्र इथे आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन जेवढं आपल्याला मिळतं त्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातनं आपल्याला वजा करायचे ते म्हणजे विदेशामध्ये आपल्या नागरिकांनी किती उत्पादन केलं आणि त्याचं मूल्य ते त्यातनं वजा करायचे. कारण आपण इथे संकल्पना बघते भौगोलिक सीमारेषेच्या आत, म्हणून आपल्या देशाच्या अंतर्गत ज्या वस्तू तयार केलेल्या असतील त्यांचाच आपण विचार करतोय. त्यामुळे आपल्या देशातील नागरिकांनी विदेशात जाऊन जे उत्पादन केलेलं आहे त्याचं मूल्य आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून वजा करायचे आणि विदेशातल्या नागरिकांनी आपल्या भौगोलिक सीमारेषेच्या जे उत्पादन केलेलं असेल त्याचं मूल्य इथे आपल्याला प्लस करायचं आहे. म्हणजेच आता इथे उदाहरणाखातीर आपण बघूया, इथे स्थूल राष्ट्रीय उत्पादन दिलेलं आहे 8 लाख रुपये. 8 लाखातनं 1 लाख रुपये आपल्या देशातल्या नागरिकांनी विदेशात जाऊन उत्पादन केलं होतं, ते आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मोजलेलं होतं म्हणून ते त्यातनं आपल्याला वजा करायचे. आणि प्लस काय करायचं आहे? विदेशातल्या नागरिकांनी आपल्या देशात किती उत्पादन केलेलं आहे ते आपण इथे प्लस केलं होतं. म्हणजेच 8 लाख वजा 1 लाख यातनं जी रक्कम प्राप्त होते ती म्हणजेच काय असणार आहे? 7 लाख. प्लस आपण
विदेशातल्या नागरिकांनी आपल्या देशात किती उत्पादन केलं होतं, त्याचं मूल्य काय होतं, तर 1,50,000 रुपये. मग आपल्याला आता या ठिकाणी आपलं इथे जे आहे मूल्य आपल्या देशातलं मिळालं. आपल्या देशातल्या देशात किती उत्पादन झालं आपल्या देशातल्या नागरिकांनी, आणि हे विदेशातल्या नागरिकांनी किती उत्पादन केलं ते मिळालं. आपल्याला जी रक्कम प्राप्त झालेली आहे ती रक्कम म्हणजेच काय आहे, 8,50,000 रुपये ही आपल्याला रक्कम प्राप्त झाली. म्हणजेच आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन हे प्राप्त झालं. यानंतर आपण जो चौथा प्रकार अभ्यासला तो म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, NDP, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आता जसं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन अभ्यासलं तसंच निव्वळ देशांतर्गत उत्पादन देखील आहे, कारण इथे देखील घसारा महत्त्वाचा आहे. आता इथे बघायचे, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसारा महत्त्वाचा होता जो मगाशी बघितला आपण, तसंच इथे निव्वळ देशांतर्गत उत्पादन यामध्ये देखील घसारा महत्त्वाचा आहे. जो घसारा आपण कशासाठी मोजतो, ज्यामध्ये आपण जी काही आपण साधनं वापरतो, भांडवली साधन सामग्री, त्या सगळ्या भांडवली साधनांची झीज भरून काढण्यासाठी घसारा निधी बाजूला काढला जातो. तो घसारा निधी निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात महत्त्वाचा असतो, तसाच निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये देखील महत्त्वाचा असतो. मगाशी आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र बघितलं, ते इथे पुन्हा इथे दाखवलेलं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचं सूत्र काय होतं, स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा. मात्र आता इथे आपण बघतोय ते म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन. या ठिकाणी आपण विचार कशाचा करणार आहोत, तर आपल्या देशातल्या देशात जे उत्पादन होतं त्याचं निव्वळ देशांतर्गत उत्पादन किती आहे. एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या सीमारेषेच्या आत आपल्या देशी नागरिकांनी आणि विदेशी नागरिकांनी जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पादित केलेल्या आहेत, अंतिम ज्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्याच्यापासून जे मूल्य मिळालं त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन प्राप्त झालं. स्थूल उत्पादनातून म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनातून आता आपल्याला काय वजा करायचा आहे, घसारा. जसं आपण इथे स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला होता, तसं इथे निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये आपल्याला स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा हा वजा करायचा आहे. ते आपल्याला इथे सूत्र दिलेलं आहे. इथे आता दोन्ही सूत्र तुमच्या समोरासमोर आहेत. मगाचं निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचं, ज्या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा केला, तर इथे निव्वळ देशांतर्गत उत्पादन मोजताना स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा आपल्याला काय करायचं आहे, घसारा करायचा आहे. आता आपण हे सूत्रामार्फत देखील अभ्यासलं होतं आणि त्याचबरोबर त्याचं उदाहरण देखील समजवून घेतलेलं होतं, ज्यामध्ये आपण बघितलं की 2011 आणि 12मध्ये देशांतर्गत उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP आपण उदाहरणाखाती घेतलं होतं की एकूण जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे ते आहे 8 लाख रुपये. 8 लाख रुपये जर समजा स्थूल देशांतर्गत उत्पादन असेल तर त्यामध्ये आपल्याला काय वजा करायचं आहे, घसारा. म्हणजेच उद्योग संस्थांनी जे भांडवली वस्तू वापरल्या त्यांच्या झीज भरून काढण्यासाठी जो घसारा असतो तो घसारा आपल्याला वजा करायचा आहे. उदाहरणाखातीर आपण इथे घेतलेला आहे की घसारा निधी या ठिकाणी आहे 50,000 रुपये. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन आपल्याला मिळालं 8 लाख आणि घसारा जो मिळाला तो आहे 50,000 रुपये. मग आता आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन ज्यावेळेस काढायचं आहे त्यावेळेस स्थूल देशांतर्गत उत्पादन 8 लाख वजा घसारा 50,000 रुपये. मग यातनं आपल्याला 8 लाखातून 50,000 रुपये वजा केले तर आपल्याला जे उत्तर प्राप्त होतं ते म्हणजे 7,50,000 रुपये. हे आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन हे स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा केल्यानंतर प्राप्त झालेलं आहे. इथपर्यंतचा भाग जो आहे तो भाग आपण अभ्यासलेला आहे. म्हणजेच आपण एकूण टोटल 4 प्रकार जे आहेत हे 4 प्रकार आपण आत्ताचे झालेले जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत त्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये अभ्यासलेले आहेत. हे 4 प्रकार आहेत: स्थूल राष्ट्रीय उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन. हे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, ज्यामध्ये आपण हा चार्ट देखील मी तुम्हाला दाखवला होता की ज्यावरून तुम्हाला काही थोडीशी कल्पना जी आहे ती अगदी सोपी समजेल अशा प्रकारची आहे, ज्यामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP आणि त्याचबरोबर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP अशा प्रकारे ह्या 2 संकल्पना एकमेकांशी संबंधित आहेत
आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन NDP ह्या एकमेकांशी संलग्न आहेत. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढताना स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा वजा करतो, तर निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढत असताना आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा हा करत असतो. एवढा अभ्यास आपण मागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये केलेला आहे. या पुढील जो अभ्यास असणार आहे, पुढचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत.